महाराज आज हयात नसले तरी महाराजांची शिवशाही आज देखील कुठेतरी प्रशासनावर तेवढाच वचक बसून आहे, हे चित्र आता समोर येत आहे। काल आपण याच ठिकाणी लाईव्ह केलेलं होतं आणि या संदर्भातील रस्त्याचे जे खड्डे आहेत ते दाखवले होते। हा जो रस्ता आहे ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, बदलापूर शहरातला हा रस्ता आहे। आपण बघतोय बदलापूर पश्चिमेकडून या ठिकाणी गांधी टेकडी या परिसरातून हा जो रस्ता आहे याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे होते ज्यामुळे कुठेतरी धोका निर्माण झाला होता वाहन चालकांना। वाहन चालक काल मोठ्या प्रमाणात आपल्या त्रयस्थ भावना व्यक्त करत होते। या संदर्भातील लाईव्ह आपण प्रक्षेपित केलं होतं। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शेजारी एवढे मोठे खड्डे आहेत हे जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तरी त्यांच्या नावाचा धाक बसल्यामुळे तरी कुठेतरी प्रशासनानं या ठिकाणी कारवाई करत या ठिकाणचे खड्डे बुजवलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे। हे काम कितपर्यंत चालतंय हे तर आपण बघणार आहोत। मात्र काही का असेना कालच्या लाईव्ह नंतर कुठेतरी प्रशासनाला जरब बसले आणि या ठिकाणी हे जे काम आहे ते करण्यात आलेलं आहे। गणपती गणेशोत्सव तोंडावर आहे, 2 दिवसांवर गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्यांचं आगमन कुठल्याही विघ्नाशिवाय व्हावं, खड्ड्यांचे हे जे विघ्न आहेत ते दूर व्हावं अशा प्रकारची जी भावना आहे कुठेतरी भाविक व्यक्त करतायत, नागरिक व्यक्त करतायत। तुम्ही या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कालच्या लाईव्ह नंतर? आज जर प्रशासनाला जाग येते तर प्रत्येक वेळेला बातम्या केल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे। प्रत्येक वेळेला प्रशासनाला खरी खोटी सुनावल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे। कधीतरी एक सामान्य बदलापूरकरांची जी मूलभूत गरज आहे, पायाभूत गरज आहे, ती कधीतरी त्यांनी न सांगता तुम्ही जाणून घेतलीत तर नक्कीच कुठेतरी प्रशासनाचा देखील उदो या ठिकाणी नागरिक करायला मागे पुढे पाहणार नाहीत। तुम्ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो, शेअर आणि YouTube वरती आपली वाहिनी याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।